तर चला आता आपण विशालदादाच्या फायबरच्या स्टुडिओमध्ये आलेलो आहे आणि इथे आपण बघतोय सगळं फायबरचं काम चालू आहे। आपण इकडे बघतोय इकडे पॅकिंगचं काम चालू आहे। मित्र याच्यामध्ये किती इंचाच्या मूर्त्या बसतात? 4.5 फुटाच्या। मागीच्या नंतर बुकिंग चालू होते। आता आपण इकडे बघतोय इकडे आपल्याला साच्यामध्ये हात बनवायचे। नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया। आज आपण आलेले आहेत लोअर परळला ए टू झेड इंडस्ट्रियल मध्ये सुप्रसिद्ध मूर्तिकार विशाल शिंदे यांच्या कार्यशाळेमध्ये त्यांच्याकडे शाडू मातीच्या मूर्त्या मिळतात। 1 फुटापासून ते 1.5 फुटापर्यंत सगळी माहिती जाणून घेणार आहोत। आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि हो, कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर चला मित्रांनो, आता आपण आलेले ए टू झेड इंडस्ट्रीमध्ये त्रिमूर्ती आर्ट स्टुडिओ विशालदादाच्या कार्यशाळेमध्ये आणि तर आता आपण आज जाऊया आणि बघूया यावर्षी आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारचे गणपती बाप्पांच्या मूर्त्या बघायला मिळतात। तर आपण मित्रांनो विशालदादाच्या कार्यशाळेमध्ये आलेलो आहे आणि ते आपण बघतोय कच्च्या मूर्तीचं काम चालू आहे आणि खूप मोठी अशी कार्यशाळा आहे। 1 फुटापासून ते 1.5 फुटापर्यंत गणपतीच्या मूर्त्या भेटतात शाडू मातीच्या आणि ते आपण बघतोय इकडे आता मूर्तीचं काम चालू आहे सगळीकडे। अजून मूर्त्या बनतात आहे, अवघी काही दिवस उरलेले आहेत गणपतीच्या आगमनाला आणि आपण इथे बघतोय खूप सुंदर अशी आणि प्रशस्त कार्यशाळा आहे आणि खूप सुंदर असे आपण आता मॉडेल बघतोय। वेगवेगळ्या प्रकारमध्ये तुम्हाला इथे गणपती बाप्पाची रूपं बघायला मिळतील। 1 फुटापासून ते 1.5 फुटापर्यंत इकडे गणपती बुकिंग तुम्ही करू शकतात। सध्या बुकिंग बंद झालेली आहे, तर तुम्हाला पुढच्या वर्षाची करायची असेल किंवा मागे गणपतीमध्ये जर तुमच्याकडे गणपती येत असतील तर नक्कीच तुम्ही बुकिंग करू शकतात। कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतोच आहे आणि प्रत्येक मूर्ती आता मी तुम्हाला दाखवतो तर तुम्ही बघू शकतात आणि ह्याच्यामधली तुम्हाला मूर्ती आवडली तर नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात। चला आता आपण थोडं माहिती जाणून घेऊया। नमस्कार, आपली बुकिंग कधीपासून सुरू होते? आपली मागीनंतर चालू आहे। मागीच्या नंतर बुकिंग चालू होते। मागीचे गणपती गेले की बुकिंग चालू। ओके, आणि साधारण आपल्याकडे किती फुटापासून मूर्त्या बनतात गणपतीच्या? 1, सव्वा, 1.5। 1, सव्वा, 1.5। ओके, आणि आज किती पण आहे म्हणजे आपण बुकिंग किती मूर्त्यांची झालेली आहे? कमसे कम 420 गणपती झालेले। 420 गणपती। आणि दादा जर कोणाला मागीसाठी बुकिंग पाहिजे असतील तर ते करू शकतात ना? हो, दादांकडे त्याच्यासाठी आपल्याला हे करावं लागेल, कॉन्टॅक्ट करावं लागेल दादाला। ओके, दादाला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि ते आपण बघतोय ही सुंदर अशी मूर्ती दादा बनवतात आहेत। ह्या मूर्तीचं नाव काय? त्याला भट बोलतो आम्ही। 18 इंची भट आहे। 18 इंची गजमुखमध्ये। गजमुखमध्ये हो, खूप सुंदर अशी मूर्ती आहे। आणि आता ह्याच्यानंतर ह्याच्यावर कोणती प्रोसेस होणार आहे मूर्ती? आता याच्यानंतर फिनिशिंग होणार आहे। हां, फिनिशिंग नंतर मग बाकी सर्व दागिने, सोंड वगैरे दागिने लावून कंप्लीट होणार, पूर्ण कंप्लीट होणार आहे। ओके, तर खूप सुंदर अशी मूर्ती दादा बनवतात आहे इकडे आणि सगळीकडे आपण बघतोय शाडू मातीच्या मूर्त्या आहेत आणि तुम्हाला 1 फूट ते 1.5 फुटापर्यंत इकडे गणपतीच्या मूर्त्या मिळतील। पण आत्ता तर बुकिंग या वर्षीची फुल झाली आहे, तर तुम्हाला पुढच्या वर्षी किंवा मागे गणपतीसाठी जर बुकिंग पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही दादाला कॉन्टॅक्ट करा। आता आपण इकडे बघतोय इकडे आपल्याला साच्यामध्ये हात बनवायचं काम चालू आहे ना मित्र? इकडे साच्याचे हात बनवण्याचं काम चालू आहे। आपण इकडे बघतोय की साच्यामध्ये हात बनवले जातात इकडे गणपतीचे। इकडे आता आपण बघतोय की गणपतीचं मित्र हे कोणतं काम चालू आहे? डोळ्याचं काम चालू आहे, आखणी। ओके, म्हणजे फिनिशिंग चालू आहे ना, टचअप डोळ्याचं जे आपण गणपतीची टचअप बघतोय आखणी, त्याचं काम इकडे चालू आहे। किती वर्षापासून करतोय मित्र? मी ते 2 वर्ष। 2 वर्ष। ओके, नाव काय तुझं? माझं ओमकारचं आहे। ओके, ओमकार इकडे गणपतीची मूर्ती करतो आहे आणि 2 वर्षाचा त्याला एक्सपिरियन्स आहे। मी दादाकडे तो काम करतो आहे। खूप सुंदर अशी मूर्तीची आखणी बनवण्याचं काम चालू आहे इकडे। तसंच आपण इकडेही बघतोय सुंदर अशा गणपतीच्या मूर्तींचं काम चालू आहे। अजून काही काही जणांची आखणी फिनिशिंग चालू आहे, काही काही ठिकाणी मातीकाम चालू आहे। आपण इथे बघू शकतो मातीकाम चालू आहे या ठिकाणी। खूप मोठीच्या मोठी ही चित्रशाळा आहे। आता आपण दुसऱ्या चित्रशाळेत जाऊया, तिकडे फायबरचं कलेक्शन आहे।
moments later. तर आता आपण विशालदादाच्या दुसऱ्या चित्रशाळेत आलेलो आहे. तिथे फायबरचं काम चालू होतं 129 मध्ये. तर आता आपण इथून आज जाऊया. तर चला आता आपण विशालदादाच्या फायबरच्या स्टुडिओमध्ये आलेलो आहे आणि इथे आपण बघतोय सगळं फायबरचं काम चालू होतं. ते आपण बघतोय फायबरच्या मूर्त्या आहेत आणि कलर केलेले काम फायबरचं तुम्हाला इकडे आत बघायला मिळेल. खूप सुंदर अशा आपल्याला फायबरच्या मूर्त्या बघायला मिळतात आहे. श्री स्वामी समर्थ गणेश आहे. सुंदर असे बाल गणेश कारमध्ये किंवा घरामध्ये डेकोरेशनसाठी किंवा शोकेसमध्ये ठेवण्यासाठी तुम्हाला खूप सुंदर जे गणपती बाप्पांचे मूर्त्या डिस्प्लेवरती बघायला मिळतात. खूप सुंदर अशा आपण इकडे बघतोय. इकडे पॅकिंगचं काम चालू आहे. मित्र याच्यामध्ये किती इंचाच्या मूर्त्या बसतात? 4.5 फुटाच्या 4.5 इंचाच्या फायबरच्या. ओके. छोटा बॉक्समध्ये. आणि आपल्याकडे वाढतो. ओके. आणि आपल्याकडे किती इंचापासून सुरुवात होतात फायबरमध्ये? आपल्याकडे 2 इंचापासून छोटी मूर्ती 18 इंचापर्यंत. आणि साधारण काय प्राईज आहे आपल्याकडे चालू फायबरमध्ये? 1200 रुपयापासून. ओके. म्हणजे जसं घेऊ तशी आपली. ओके. तर आपण इकडे बघतोय जे ऑनलाईन ऑर्डर वगैरे करतात ना, ते इकडे पॅकिंगचं काम चालू होतं आणि पॅकिंग करून मुंबई महाराष्ट्रामध्ये जातात. तसंच इकडे फायबर आणि शाडूच्याही आपण मूर्तीचं काम बघितलंच. तिथे पुढे आपण बघतोय इकडे कलरिंग काम चालू आहे फायबरच्या मूर्त्यांचं. तुम्ही इकडे बघू शकता. खूप सुंदर अशी गणपतीची मूर्ती आपल्याला इथे बघायला मिळते. आणि इथे आपण कलर काम बघतोय. फायबरच्या मूर्तीचं इकडे कलर काम होतं. मॅन्युफॅक्चरिंग पण इथेच होते. सुंदर अशा आपल्याला मूर्त्या बघायला मिळतात आहे. मित्र काय काम चालू आहे? कसलं? घासकाम. ओके. घासकाम. ओके. फायबरच्या मूर्तीचं घासकाम चालू आहे. म्हणजे जेव्हा डायमंडनं निघते तेव्हा इकडे डायरेक्ट घासकाम चालू होतं त्याचं. ओके. पण बघता. आणि साधारण किती इंचाची आहे? हे असे 3-4 इंच.
3-4 इंचाची मूर्ती आहे. ओके, आपण इकडे बघतोय मूर्तीचं घासकाम चालू आहे, म्हणजे त्याला फिनिशिंग वगैरे टचअप देण्याचं काम इकडे चालू आहे. तर आपण इकडे बघतोय धोतरला कलरचं काम चालू आहे ना मित्रा? ओके, तर त्या धोतरचं कलरचं काम चालू आहे फायबरच्या मूर्तीचं, आणि वेगवेगळ्या कलरमध्ये आपण इकडे गणपतीची धोतर बघतोय. इथे आपण बघतोय खूप सुंदर अशी गणपतीची मूर्ती आहे आणि तिला धोतरचं काम चालू आहे. फायबरची अशी मूर्ती आहे. ही किती इंचाची आहे मित्रा? 4.5 इंचाची. ओके, आणि शोपीस म्हणून तुम्ही ठेवू शकतात किंवा गाडीच्या आतमध्ये डॅशबोर्डवरती पण ठेवू शकतात. आणि ह्याची किंमत काय साधारण? 2200 रुपये. ओके, आणि आपल्याला पाहिजे ऑनलाईन कोणी ऑर्डर केली तर पाहिजे त्या कलरमध्ये कलर करून मिळते ना, म्हणजे धोतर वगैरे? ओके, जर तुम्हाला पाहिजे त्या आधी सांगावं लागतं बुकिंगच्या आधी. जर तुम्ही बुकिंग केलात ना तर तुम्हाला कोणता कलर पाहिजे त्या धोतरला हे तुम्हाला सांगावं लागेल. 7 दिवस जातात. एक आठवडा जातो पूर्ण मूर्ती बनवायला. जर रेडी असेल तर देतो आपण. ओके, तर रेडी असेल तर हा जो कलर रेडी असेल मग ह्याच्यामध्येच घ्यावी लागते. ओके, तुम्हाला दुसऱ्या कलरमध्ये कॉम्बिनेशनमध्ये पाहिजे त्याला 7 दिवस कंपल्सरी थांबावं लागतं. ओके, 1 आठवडा थांबावं लागेल. जर तुमच्या कलरच्या रिक्वायरमेंटनुसार रेडी असेल तर तुम्हाला लगेच मिळेल. इकडे आपण बघतोय शाडू फायबरची जी मूर्ती आहे तिला दागिन्याचं काम चालू आहे, डिटेलिंग वर्क चालू आहे. इथे डिटेलिंग वर्कच आहे ना मित्रा? तो आहे गणपती ती छोटी फायबरची मूर्ती आहे आणि तू डिटेलिंग वर्कचं काम करतोस ना? हो. ओके, आणि साधारण किती वेळ लागतो एका मूर्तीला डिटेलिंग वर्क करायला? 3 तास लागतात. आणि फायबरची मूर्ती आपण बघतोय जेवढी छोटी आहे तेवढा तिला वेळ लागतो डिटेलिंग करायला. खूप सुंदर अशा मूर्त्या आपल्याला इथे बघायला मिळते फायबरमध्ये. सगळेच दादाचे जे कलाकार आहेत, पूर्ण टीम आहे, पूर्ण टीम इकडे दिवस रात्र काम करत असते. चला मित्रांनो, आता निघायची वेळ झालेली आहे. आशा करतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ इथपर्यंत बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.